त्यानंतर एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। रायगड लोकसभेच्या जागेवर भाजपनं दावा केला आहे आणि त्या दाव्यावर भाजप ठाम आहे। महायुतीचे जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा, भाजपचे राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी आवाहन केलं आहे। तर रायगडच्या जागेसाठी तटकरे आणि धैर्यशील पाटलांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते आणि या जागेसाठी भाजपनं जो दावा केला होता त्या दाव्यावर भाजप ठाम असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता ही जागा नेमकी कोणाच्या पदरात पडणार ते बघावं लागेल। माझी एकच विनंती आहे इकडच्या खासदारांना, तटकरे साहेबांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आहात। महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघ आपल्याला जिंकायचे आहेत। तुम्ही या जिल्ह्यातून बाहेर पडून महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रवास करण्याची गरज आहे। तुम्ही या मतदारसंघात अडकू नका। तुम्ही आमचे नेते आहात। तुम्ही आणखी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचे जास्तीत जास्त खासदार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा। तर रायगड लोकसभेच्या जागेवर भाजप आपल्या दाव्यावर ठाम आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी महायुतीमधील इतर पक्ष सुद्धा आपला इंटरेस्ट दाखवत आहेत। त्यामुळे आता ही जागा नेमकी कुणाला मिळणार ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।